नमस्कार. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागातर्फे मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र, या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून आपण भारतीय साहित्यशास्त्र ही संकल्पना समजावून घेत आहोत. भारतीय साहित्यशास्त्र ही जी संकल्पना आपण अभ्यासासाठी घेतलेली आहे, या भारतीय साहित्यशास्त्र संकल्पनेचं प्रारूप नेमकं काय आहे, तिचं स्वरूप नेमकं काय आहे, याच्या अनुषंगाने एक चर्चा करावी. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. मित्र हो, माझं हे जे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं हे चॅनल पोहोचवा. म्हणजे एका अर्थानं ज्ञान जे आहे, हे ज्ञान आपण अनेकांपर्यंत पोहोचविण्याचं काम करतो आहोत असं होईल. आणि म्हणून बेल आयकॉन बटनला तुम्ही प्रेस करा, माझे व्हिडिओ शेअर करा, असं मी तुम्हाला प्रारंभीच आव्हान करतो. मित्र हो, आपण भारतीय साहित्यशास्त्र ही जी संकल्पना समजावून घेतो आहोत, या साहित्यशास्त्र संकल्पनेमध्ये साहित्य म्हणजे काय हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आणि साहित्य म्हणजे काय, किंवा साहित्य कशासाठी वाचलं जातं, किंवा कशासाठी लिहिलं जातं, किंवा साहित्य लिहिण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, चांगलं साहित्य आणि वाईट साहित्य कसं ठरवता येतं, साहित्याचे किती आणि कोणते प्रकार असतात, या प्रकारचं विवेचन ज्या अभ्यासामध्ये केलं जातं, प्रामुख्यानं त्याला आपण साहित्यशास्त्र असं म्हणू शकतो. म्हणजे एक प्रकारे हे साहित्याचं विज्ञान आहे. जसं वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याचं विज्ञान आहे, तसंच लिटरेचर, ज्याला आपण ललित वाङ्मय म्हणतो, या ललित वाङ्मयाचं सुद्धा शास्त्र एका अर्थानं निर्माण झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. विज्ञानाच्या पातळीवरचे प्रयोग वेगळे आणि साहित्याच्या पातळीवर निर्माण होणारं जे साहित्य आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे वाङ्मय निर्माण होतं, त्या वाङ्मयाचं निर्मिती कशी होते, ते वाङ्मय निर्माण कोण करतं, वाचक त्या वाङ्मयाचं वाचन कसं करतो, या कलाकृतीमध्ये निर्माण होणारे घटक कोणत्या प्रकारचे असतात, त्याच्यामधलं भाषा कशा प्रकारची असते, या अनेक प्रकारच्या गोष्टींचा उहापोह ज्या गोष्टीमध्ये केला जातो त्याला साहित्यशास्त्र असतं. तर मित्रांनो, साहित्यशास्त्र ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना समजावून घेत असताना साहित्याचं सुद्धा शास्त्र कसं असतं, किंवा साहित्याच्या शास्त्रामध्ये कोणत्या संकल्पना असतात, त्याचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. आपण अभ्यासासाठी भारतीय साहित्यशास्त्र 5व्या सेमिस्टरमध्ये आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये बघितलं की भारतीय साहित्यशास्त्र ही संकल्पना आपल्याला अभ्यासासाठी आपण घेतलेली आहे. भारतीय साहित्यशास्त्र असं म्हटलं की संस्कृत साहित्यशास्त्र परंपरा किंवा संस्कृत मधील साहित्य अशी संकल्पना भारतीय साहित्यशास्त्राच्या संदर्भामध्ये येते. कारण भारतीय पातळीवरचं जे साहित्य निर्माण झालं ते प्रामुख्यानं संस्कृत भाषेमध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्ध असलेलं दिसून येतं. मित्रहो, याशिवाय भारतामधल्या अन्य भाषांमध्ये सुद्धा साहित्याची निर्मिती झालेली आहे. पण साहित्यशास्त्राच्या संकल्पनाच्या अनुषंगाने विचार करताना संस्कृत साहित्यशास्त्र किंवा संस्कृत साहित्यशास्त्र परंपरा, या परंपरेचा अभ्यास, या दर्शनशास्त्राचा अभ्यास, दार्शनिकांचा अभ्यास, संस्कृत मधल्या वेगवेगळ्या साहित्य परंपरेचा अभ्यास आपणाला भारतीय साहित्यशास्त्राच्या अनुषंगाने करावा लागतो. आणि म्हणून भारतीय साहित्यशास्त्रामध्ये संस्कृत परंपरेमध्ये प्रथमतः भरत मुनींचं नाट्यशास्त्र हा ग्रंथ महत्वाचा ठरतो. प्रामुख्यानं इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये या ग्रंथाची निर्मिती झाली असावी असं विद्वान जणांचं मत आहे. असं मानलं जातं, असं विद्वजन म्हणतात, असं आपण म्हणतो.
या ग्रंथामध्ये नाटकाच्या अनुषंगानं समग्र अशा प्रकारचं विवेचन आलेलं आहे की नाटक कसं असावं, नाटकाचा प्रयोग कसा करावा, नाट्य लेखन कसं करावं, नाटक सादर कसं करावं, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी या भरत मुनीच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये मित्रांनो आलेले आहेत. या नाट्यशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या प्रकारची चर्चा भरत मुनींनी केलेली आहे. म्हणून या अनुषंगानं संस्कृत परंपरेमध्ये भरत मुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथाला महत्व प्राप्त झालेलं आहे. किंबहुना साहित्यशास्त्राचा अभ्यास करत असताना भरत मुनींचा नाट्यशास्त्र हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ भारतीय साहित्यशास्त्राचा पायाभूत अशा प्रकारचा ग्रंथ मानला जातो असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. याशिवाय नाटकेतर साहित्य नजरेसमोर ठेवून साहित्याच्या विचाराला इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये प्रारंभ झाला भारतामध्ये. की नाटकेतर साहित्य, नाटकाशिवायही जे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य निर्माण होतं, त्या साहित्याच्या अनुषंगानं साहित्यशास्त्रीय चर्चा करण्याचं काम हे इसवी सनाच्या 6व्या शतकापासनं भारतामध्ये सुरू झालं असं प्रथमदर्शनी आपणाला म्हणता येतं. भामह नावाचा जो संस्कृत परंपरेमधला भारतीय साहित्यशास्त्रकार आहे, यांनी काव्य अलंकार या ग्रंथाची निर्मिती या काळामध्ये केली. मित्र, इथं आपण हे लक्षात घ्यायला हवं की या काळामधलं साहित्य मीमांसा करणारा ग्रंथ किंवा साहित्याच्या शास्त्रीय अनुषंगाने निर्माण होणारे ग्रंथ काव्य अलंकार या नामविधानानंच ओळखले जात होते. कारण त्या काळामध्ये साहित्यशास्त्राला अलंकार शास्त्र असं म्हटलं जात होतं. उदाहरणादाखल दंडी यांनी इसवी सनाच्या 6व्या ते 7व्या शतकामध्ये, साधारणपणे इसवी सन 600 ते इसवी सन 750 या कालखंडामध्ये काव्य आदर्श नावाचा ग्रंथ लिहिला. उद्भटानं इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये काव्य अलंकार सार संग्रह नावाचा ग्रंथ लिहिला. वामन याने इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये मित्रहो काव्य अलंकार सूत्रवृत्ती नावाचा ग्रंथ लिहिला. रुद्रट या भारतीय साहित्यशास्त्रकारानं इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन 850 मध्ये काव्य अलंकार या नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे साधारणपणे 8व्या आणि 9व्या शतकामध्ये अलंकार हा शब्द सौंदर्य या व्यापक अर्थाने वापरून त्या ग्रंथांना काव्य अलंकार अशा प्रकारचं नाव दिल्या जात होतं. म्हणून त्या काळामध्ये अलंकार हा शब्द साहित्यशास्त्रीय परंपरेमधला एक महत्वाचा शब्द होता. अलंकार म्हणजे दागिना या सीमित अर्थापुरता तो मर्यादित नव्हता. अलंकार या शब्दाचे वैविध्य किंवा या शब्दाचा व्याप्त अशा प्रकारच्या स्वरूपाचा अर्थ काय आहे तो आपण अलंकार विचाराला जेव्हा चर्चा करणार आहोत त्या अर्थानं आपण पुढे या अलंकार शब्दाची विस्तृत पद्धतीने चर्चा करणार आहोत. त्यामुळे ती चर्चा मी इथे आता थांबवतो. मित्रहो, या अर्थानं भारतीय साहित्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या साहित्यशास्त्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली. त्या ग्रंथांमध्ये भारतीय साहित्यशास्त्र ही जी संकल्पना आहे, भारतातल्या साहित्याच्या अनुषंगानं मांडल्या गेलेली भूमिका, भारतामध्ये त्या काळामध्ये जे साहित्य निर्माण झालं त्या साहित्याच्या शास्त्रीय पातळीवर केला गेलेला विचार, त्या साहित्याची शास्त्रीय पातळीवर केलेली मीमांसा तत्कालीन दृष्टिकोनातून त्याला आपण भारतीय साहित्यशास्त्र
असं म्हणतो आणि म्हणून त्या अर्थानं आपण त्या काळामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांना भारतीय साहित्यशास्त्रामध्ये आणतो. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यिक त्या काळामध्ये आपला विचार मांडत होते. रीती हा एक विचार वामनानं मांडलेला आहे. आनंदवर्धन, कुंतक, क्षेमेंद्र या सर्व लोकांनी भारतीय साहित्य परंपरेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपलं वेगवेगळ्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. मित्रांनो, ही जी चर्चा आहे भारतीय साहित्यशास्त्राच्या संदर्भामधली, ही चर्चा आपणाला अशीच पुढे चालू ठेवायची आहे. या अनुषंगानं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, येणाऱ्या व्हिडिओमध्ये भारतीय साहित्यशास्त्राचं स्वरूप किंवा भारतीय साहित्यशास्त्राचं जे काव्य लक्षण आहे, काव्य लक्षण म्हणजे नेमकं काय आणि भारतीय साहित्यशास्त्रामध्ये, भारतीय साहित्यशास्त्र परंपरेमध्ये काव्य या शब्दांच्या अनुषंगाने केलेल्या काव्याच्या वेगवेगळ्या व्याख्या, काव्य ही संकल्पना त्या काळामध्ये साहित्य अर्थानं कशी वापरली जात होती आणि त्या अर्थानं त्या काळातली ही जी साहित्यशास्त्रीय भूमिका घेणारे जे विचारवंत होते ते कोणत्या पद्धतीनं साहित्यशास्त्रीय भूमिकांचा विचार मांडत होते, त्याचा लेखाजोखा आपण येणाऱ्या तासामध्ये थोडक्यामध्ये करणार आहोत आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपण आपल्या अभ्यासक्रमाच्या टप्प्यावर जाणार आहोत. मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार हा पहिला व्हिडिओ मी आपल्यासमोर आजच्या घडीला ठेवतोय. मित्रहो, या संदर्भामधले व्हिडिओ जे आहेत ते आपल्या महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलवर असतील, माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर असतील, ते आपल्याला पाहायला मिळतील. आपण या चॅनल्सला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला हे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लवकरच प्राप्त होतील. या व्हिडिओचं जे बेल आयकॉन बटन आहे त्या बेल आयकॉनला तुम्ही प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा ते लगेच तुम्हाला प्राप्त होतील. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितलात, याचं रसग्रहण केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.